श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबने प्रकरणी तसेच सोमनाथ सूर्यवंशीच्या अटकेत झालेल्या मृत्यू प्रकरणी शिंदखेड्यात काढण्यात आला निषेध मोर्चा। धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काढण्यात आला कॅन्डल मार्च। चाळीसगाव रोड पोलिसांच्या कारवाईत एका विधी संघर्ष बालकाकडून 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, 2 गुन्ह्यांची झाली उकल। आणि न्यायप्रविष्ट ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्वरित सोडावा यासह विविध मागण्यांसाठी करण्यात आली निदर्शने। आता बातमीपत्र विस्ताराने। परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबने प्रकरणी तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीच्या अटकेत झालेल्या मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीतर्फे शहरातून शिंदखेडा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबने प्रकरणी तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीच्या अटकेत झालेल्या मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीतर्फे शहरातून शिंदखेडा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणीत भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली। सदर विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा। सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाची अटकेत असताना मृत्यू झाला। या मृत्यू प्रकरणी पोलिसांवर तात्काळ कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी। सदर प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी। पोलिसांचे सुरू असलेले कोम्बिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे। निर्दोष स्त्रिया तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना मुक्त करावे। दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे, प्राध्यापक मधुकर मंगळे, बन्सीलाल बोरसे, दिनेश मोरे, विजय मोरे, ॲडव्होकेट चंद्रकांत बैसाने, बापू शिरसाट, अजय पानपाटील, सोनू जालसे, दीपक ऐरे, विक्की काटिक, इमाम शेख, भरत बोरसे, मनोज बोरसे, विजय पाटोळे, सागर बोरसे, समाधान पाटोळे, फहीम कुरेशी, अनवर कुरेशी, आसिफ शेख, तालिब कुरेशी, प्रकाश पाटोळे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यासाठी आलेले सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आणि संविधानावर प्रेम करणारा वर्ग इथे जमा झालेला आहे। मित्रांनो, गेल्या या 8 दिवसापासून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केली तर त्यांना प्रसिद्धी भेटत असेल। पण या निवेदनाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे असे एक व्यक्तिमत्व आहे जोपर्यंत चांद सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर आहे, हे लक्षात ठेवा। आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जर हात लावण्याचा विचार जर केला तुम्ही मनीवादी लोकांनी तर याची पुढची लढाई ही रस्त्यावरची असेल, हे आम्ही ठणकावून सांगतो। आणि जर या 8 दिवसाच्या आत हा जो आरोपी आहे आणि याच्या मागे जे कोणी मास्टर माइंड आहेत, ज्या मास्टर माइंडांनी जे जे कृत्य केलेलं आहे त्याचा जर पर्दाफाश केला नाही महाराष्ट्र सरकारने तर याचा पुढचा जे आमचे आंदोलन असेल त्याला तुम्हाला समोर जावं लागेल। आणि जे आमचे बंधू आहेत सोमनाथ सूर्यवंशी हा सच्चा आंबेडकरवाद आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातून निघालेला एक सच्चा कार्यकर्ता होता। आणि त्याला बघून आणि त्याचे व्हिडिओ बघून आम्ही बघितलं तो एक लॉ करणारा व्यक्तिमत्व होता आणि तो विद्यार्थी होता। आणि त्याचा जो निर्घुणपणे परभणी पोलीस प्रशासनाने जी हत्या आहे आणि ती खूनच केलेला आहे, या खूनचा जो रिपोर्ट आलेला आहे, पोस्टमॉर्टम जो रिपोर्ट आलेला आहे, त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये तिथे आमचे बंधू होते, आमचे मित्र अमित भुईंगळ हे देखील तिथे होते आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील भाऊ तिथे होता पोस्टमॉर्टम करताना। आणि तिथला जो रिपोर्ट आलेला आहे की पोलिसांच्या मारण्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्या परिवाराला महाराष्ट्र सरकारने 1 कोटी रुपये त्यांना आर्थिक मदत म्हणून त्यांच्या परिवाराला द्यावं हीच आमची विनंती आहे। आणि जर का याच्या मागे जे मास्टर माइंड असतील त्यांचा जर तुम्ही खुलासा नाही केला याचं पुढचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असेल। राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था, परभणीत अटकेत असलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू तसेच
गृहमंत्र्यांनी महामानवाबद्दल केलेले वक्तव्य याचा निषेध करीत शिवसेना उभाटा पक्षातर्फे धुळे शहरातून बुधवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था, परभणीत अटकेत असलेल्या कार्यकर्त्याचा झालेला मृत्यू तसेच गृहमंत्र्यांनी महामानवाबद्दल केलेले वक्तव्य याचा निषेध करत धुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे बुधवारी सायंकाळी शहरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला. माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वात शहरातील परमवीर चक्र अब्दुल हमीद यांच्या स्मारकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. परभणी असो अथवा बीड, महाराष्ट्राला लागली गुंडगिरीची कीड अशा गगनभेदी घोषणा देत कॅन्डल मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. महाराष्ट्रात महायुतीचे नव्हे तर महागुंडाराज सुरू झाले आहे, पण पुढे याला आम्ही भीक घालणार नाहीत. निष्पाप सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा काही दोष नसताना त्याला पोलिसांकडून अटक करून जबरदस्त मारहाण करण्यात आली. यातच त्याचा परभणी तुरुंगात दुःखद अंत्य झाला. पोलिसांनी केलेल्या शवविच्छेदनात परभणीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले. हे अत्यंत चिंताजनक असून केवळ दलितांनाच नव्हे तर भाजपने जो विरोधक असेल त्या विरोधकाला पोलीस यंत्रणेकडून मारून टाकण्याचा हा मार्ग अवलंबलेला आहे. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार अनिल गोटे, माजी आमदार शरद पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपनेत्या शुभांगी पाटील, नानू परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, विजय वाघ, कैलास पाटील, ललित माळी, भरत मोरे, कैलास मराठे, संदीप सूर्यवंशी, शरद गोसावी, शेखर वाघ, सलीम लंबू, अमजद पठाण, डॉक्टर अनिल पाटील, जवाहर पाटील, प्रशांत बदाने, संजय पाटील, अण्णा फुलपगारे, संगीता जोशी, जयश्री वानखेडे, ज्योती चौधरी, सुनील चौधरी, सुनीता वाघ, अरुणा मोठे, सागर निकम, विकास शिंगाडे, शिवाजी शिरसाट, अमोल ठाकूर, अनिल शिरसाट, मनोज वाल्ले, चंद्रकांत हजारे, मनीष थोरात, डॉक्टर सोमनाथ चौधरी, विजय जवराळ, अशोक ठाकूर, निलेश जावडेकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये एक नवीन देवेंद्र पॅटर्न सुरू झालेलं आहे. अटक करायची, तुरुंगात टाकायचं आणि त्यांचे मुद्दे पाडायचे कार्यकर्त्याचे. पहिल्यांदा त्यांनी संजय देशमुख यांचा माझीला जो आपला बीड जिल्ह्यामध्ये जो खून झाला काय त्याच्यामधले आरोपी जे आहेत संशयित 1 वर्ष ते धमक्या देत आहेत आणि ते बाहेर आहे. हे कुठलं राज्य आहे? हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते महात्मा गांधींना अपेक्षित नव्हतं काय. आता ज्या माणसाने काही गुन्हा केला नाही तो सोमनाथ सूर्यवंशी काही गुन्हा नाही त्याच्यावर काय, तो फक्त आवाहन करायला गेला होता पोलीस त्याला उचलून जेलमध्ये टाकलं तुरुंगात आणि तिथे पोलिसांनी मारहाण केली आणि पोलिसांच्या मारहाणीत त्याला मृत्यू झाला. हे काय लोकशाही राज्य आहे का? हे सरळ गुन्हा राज आहे काय. आणि भाजपने देशभर हे गुन्हा राज करायचं ठरवलेलं आहे काय. आज पार्लमेंटमध्ये पोहोचताना अमित शहानी त्यांचं जो सोडून दिलं त्यांच्या जे पोटामध्ये होतं ते ओठामध्ये आलं. दुसरी बार आंबेडकर बोलते हैं, तीसरी बार भगवान का नाम लेते तो ते 7 जन्म स्वर्ग में चले जाते. अरे अमित शहा तुम्हाला नरकात जायचंय, आंबेडकरांचं नाव घ्या किंवा स्वर्गातली जागा. धुळे शहरातील 40 रोड पोलिसांनी एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दुचाकी, 2 टॅबलेट आधी 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. धुळे शहरातील 40गाव रोड पोलिसांनी एका विधी संघर्षित बालकाला जेरबंद केले असून त्याने चोरीच्या 2 गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 1 दुचाकी, 2 टॅबलेट, खंडेरावाचे चांदीचे 5 टाक, मोबाईल असा सुमारे 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरातील मोवाडी रस्त्यावरील महावीर सोसायटीतील बालाजी अपार्टमेंटमध्ये राहणारे विक्रम अरविंद पाटील यांच्या मालकीची दुचाकी MH18 AS 1201 दिनांक 9 ते 10 डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विक्रम पाटील यांनी दिनांक 16 रोजी 40गाव रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास हवालदार सुनील पाथरवट यांनी करून गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांच्यासह शोध घेतला असता पथकाला गुप्त माहिती मिळाली की चोरीस गेलेली दुचाकी ही चाळीसगाव रोड परिसरातील फैजाने बरकत मशिदीजवळ राहणाऱ्या एका विधी संघर्षित बालकाने चोरी केली आहे। त्यानुसार पथकाने विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन त्यास विचारपूस केली असता विधी संघर्षित बालकाने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। तसेच मालेगाव रोडवरील कोरके नगर येथे देखील चोरी केल्याचे सांगितले। पथकाने त्याच्या ताब्यातून चोरी केलेली 60,000 रुपये किमतीची दुचाकी, 15,000 रुपये किमतीचे 5 चांदीचे खंडेराव मूर्तीचे टाक, 15,000 रुपये किमतीचा एक टॅबलेट, 7,000 रुपये किमतीचा एक टॅबलेट, 3,000 रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या कारवाईमुळे चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे, हवालदार सुनील पाथरवट, अविनाश वाघ, अतिक शेख, विनोद पाठक, सिराज काटिक, सचिन पाटील, शोएब बेग, सारंग शिंदे, जमिला पावरा आदींनी केली। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत 10 डिसेंबर रोजी बालाजी अपार्टमेंट महावीर सोसायटी मोवाडी रोड येथून एक मोटरसायकल चोरीला गेल्याबद्दल एक गुन्हा दाखल झाला होता। तर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पाथरवट आणि त्यांचे सहकारी यांनी 2 विधी संघर्षित बालक चौकशीसाठी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली आणि पुढील झालेल्या तपासामध्ये चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर 307/2024 घरफोडीचा गुन्हा त्यांच्याकडून उघडकीस आलेला आहे। त्या तपासामध्ये एकूण 1 लाख रुपये किमतीचे मोटरसायकल, जुन्या मूर्ती, सॅमसंग कंपनीचा एक टॅबलेट आणि ईबे कंपनीचा एक टॅबलेट आणि एक मोबाईल असा जवळपास 1 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे। आणखी त्यांच्याकडून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवरे साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे API बोरसे आणि त्यांच्या DBचं पथक यांनी केलेले आहे। धन्यवाद। न्यायप्रविष्ट ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्वरित सोडवावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। न्यायप्रविष्ट ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्वरित सोडवावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात न्यायप्रविष्ट ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा त्वरित सोडवावा, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात। पुढील सर्व निवडणूक बॅलेट पेपरवरती घेण्यात याव्यात। शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजूर केलेले ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मंजूर असलेले वसतिगृह त्वरित सुरू करावे। क्रिमी लेअरची मर्यादा वाढवण्यात यावी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल संपूर्ण भारतीय वासियांची माफी मागावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी प्रदेश सचिव पितांबर महाले, कोर कमिटी सदस्य विलासराव पाटील, रवींद्र चौधरी, राजेंद्र खैरनार, दीपक पाटील, दीपक गवळे, राजेंद्र चौधरी, आयुब खाटिक आदी उपस्थित होते। ओबीसीच्या न्यायाच्या संदर्भामध्ये शासनाला बऱ्याच वेळा पाठपुरावा केला गेलेला आहे, परंतु आजपर्यंत शासनाने ओबीसींना न्याय दिलेला नाही। तर त्या न्यायाच्या संदर्भामध्ये आज ओबीसीचे सर्व पदाधिकारी प्रदेश आणि जिल्ह्याचे यांनी कलेक्टर साहेबांकडं ओबीसीच्या मागणीच्या संदर्भामध्ये पत्र देऊन त्या मागणीचा पाठपुरावा शासनाकडे करावा ही विनंती करून हे निवेदन दिले गेले आहे। न्यायप्रविष्ट ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्वरित सोडवावा। 2 नंबर, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्या। इथून पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरती घेण्यात याव्या। या महत्त्वाच्या 3 मागण्या। पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर। परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबने प्रकरणी तसेच सोमनाथ सूर्यवंशीच्या अटकेत झालेल्या मृत्यू प्रकरणी शिंदखेड्यात काढण्यात आला निषेध मोर्चा।
धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काढण्यात आला कॅन्डल मार्च. चाळीसगाव रोड पोलिसांच्या कारवाईत एका विधी संघर्ष बालकाकडून 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, 2 गुन्ह्यांची झाली उकल. आणि न्यायप्रविष्ट ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्वरित सोडावा यासह विविध मागण्यांसाठी करण्यात आली निदर्शने. याचबरोबर श्रीराम टाइम्सचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम्स. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.